नमस्कार. आजचा विषय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणजेच पंचायती राज व्यवस्था. ही पंचायती राज व्यवस्था काय आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा झाल्यास आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारत आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला सार्वभौमत्व प्रजासत्ताक पद्धती आपल्या देशामध्ये अंमलात आली. प्रजासत्ताक पद्धती अंमलात आल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांना राज्यकारभाराची संधी मिळाली. एककेंद्रित झालेली सत्ता व सत्तेचे विकेंद्रीकरण, या सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांना एक समाजामध्ये राज्य करण्याची व समाजाभिमुख विकेंद्रीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून जानेवारी 1957ला केंद्र शासनाने विकासाचा केंद्रबिंदू हे खेडे विचारात घेऊन खेड्याचा विकास झाला पाहिजे, खेड्यांची सुधारणा झाली पाहिजे, देशामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण झालं पाहिजे, लोकशाही प्रणाली ही चांगल्याप्रमाणे अंमलात आली पाहिजे आणि जनतेपर्यंत लोकशाही पद्धतीप्रमाणे लोकतंत्र हे विकसित झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून बलवंतराय मेहता समिती ही जानेवारी 1957ला स्थापन झाली. केंद्र शासनाने खेड्यांचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बलवंतराय मेहता या समितीने सर्व राज्यांचा अभ्यास केला. सर्व राज्यांचा अभ्यास करून ज्यावेळेला मेहता समिती ही अस्तित्वात आली त्यावेळेला सत्ता ही केंद्रित होती. सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे त्यामागचं प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे मेहता समितीने सर्व भागाचा भौगोलिक, आर्थिक, विकासात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून आपला अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला. केंद्र शासनाने त्रिस्तरीय पद्धती, थ्री टायर सिस्टम ही जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायती राज असं नाव दिलं आणि ही पंचायती राज भारतामध्ये प्रायोगिक तत्त्वावर अस्तित्वात आली. आता महाराष्ट्राची पंचायत राज कशा पद्धतीने तयार झाली याचा सुद्धा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र हे द्विभाषिक मुंबई राज्य, गुजरात आणि मुंबई असं मिळून मुंबई राज्य या द्विभाषिक मुंबई राज्याची विभागणी 1 मे 1960ला झाली. स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले त्या तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये पंचायती राज संस्था ही अस्तित्वात आणण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि संविधानातून निर्माण झालेली लोकशाही ही लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा विचार करण्यात आला आणि यशवंतराव चव्हाणांनी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 जून 1960ला एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये फक्त समितीने म्हणून नाही चाललं, त्या समितीमध्ये समितीचे प्रमुख म्हणून वसंतराव नाईक यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री भगवंतराव गाडे, शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई, अर्थ सचिव मधुकर मार्डी साहेब, ग्रामविकास सचिव दिनकरराव साठे आणि महसूल आयुक्त कृष्णराव साळवी. या कमिटीमध्ये एवढ्या लोकांनी पूर्ण महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कशी रुजवली जाईल, ती चांगल्या प्रकारे कशी पुढे येईल ह्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यांनी सर्व राज्यांचा, ज्या राज्यामध्ये पंचायती राज्याची व्यवस्था झाली होती त्या राज्यामध्ये अभ्यास करून अभ्यास दौरा केला. सर्व बाजूंनी त्यांनी अभ्यास केल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन, पंचायती राज्याची संकल्पना, ग्रामीण भागाचा विकास, खेड्यांचा विकास, महाराष्ट्रातील खेड्यांचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नाईक समितीने आपला अहवाल 226 शिफारसीसह
15 मार्च 1961ला विधानमंडळासमोर सादर केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने काही किरकोळ बदलासह हा अहवाल 7 सप्टेंबर 1961ला मंजूर केला आणि त्यानंतर राज्यपालाच्या मान्यतेनंतर कायद्यात रूपांतर झाले आणि हा कायदा म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हा होय. हा कायदा ज्या दिवशी अंमलात आला त्यानंतर या कायद्याच्या कलम 6 आणि 56 नुसार, कलम 6 नुसार जिल्हा परिषदेची स्थापना झाली आणि कलम 56 नुसार पंचायत समितीची स्थापना झाली आणि पंचायत समिती ही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या 1 मे 1962ला स्थापन झाल्या. 1 मे 1962ला कलम 6 नुसार जिल्हा परिषद आणि कलम 56 नुसार पंचायत समिती ही एकाच वेळेला दोन्ही स्तरावरच्या याला ग्रामपंचायत ही गाव पातळीवर अगोदरच होती. ही त्रिस्तरीय पद्धतीमध्ये स्वराज्य संस्था म्हणून सुद्धा याला म्हटले जाते. स्वराज्य संस्था ही अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेची स्थापना झाली, परंतु त्याचं कार्यक्षेत्र ठरलं. अधिनियमामध्ये कायदा अगोदर तयार झाला आणि नंतर जिल्हा परिषद. सर्वसाधारणपणे जर विचार केला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये अगोदर बॉडी तयार होते, त्यानंतर ती बायलाच तयार करते, परंतु इथे मात्र अधिनियम अगोदर तयार झाला आणि जिल्हा परिषदा ह्या नंतर स्थापन झाल्या. मग या जिल्हा परिषदेची रचना कशी असावी हे कायद्यामध्ये म्हणजेच अधिनियमामध्ये नमूद केलेलं आहे. या अधिनियमामध्ये कलम 9 मध्ये जिल्हा परिषदेची रचना दिली. जिल्हा परिषदेची रचना कशी असावी? जिल्हा परिषद प्रत्येक जिल्ह्यासाठी या अधिनियमाच्या तरतुदीच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्राधिकरणाकडे सोपवण्यात येतील अशी जिल्हा परिषदेची रचना केली. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थायी समिती, विषय समित्या ह्या सर्वांची मिळून एक जिल्हा परिषद असेल. मग या विषय समित्या म्हणजे काय आहे तर या विषय समित्यामध्ये स्थायी समिती, वित्त समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती, महिला व बालकल्याण समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता, बांधकाम अशा 10 प्रकारच्या समित्या ह्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असतात. म्हणून या जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला मिनी मंत्रालयसुद्धा म्हटलं जातं. मंत्रालयीन कामकाज ज्या पद्धतीनं चालतं त्याच पद्धतीनं मिनी मंत्रालयाचं काम म्हणजेच ग्रामीण विकासाचा कणा किंवा ग्रामीण विकासाचा हे स्तोत्र हे खेड्यातला माणूस हा मुंबईपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या माणसाला विकासाची नांदी मिळण्याचं केंद्रबिंदू म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवर पंचायत समिती अशा पद्धतीने या त्रिस्तरीय पद्धतीची कामकाजाला सुरुवातीत झालं. जिल्हा परिषदेमध्ये निवड जिल्हा परिषद स्थापन करून थोडक्यात थांबलेलं नाही. त्यामध्ये त्यांनी पीठासीन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या. आता पीठासीन प्राधिकारी किंवा पीठासीन अधिकारी कशाला म्हणायचं तर पीठासीन अधिकारी म्हणजे जो अध्यक्षपद त्या पदाचं भूषवतो किंवा सभा चालवतो, त्या सभेचे कामकाज चालवतो, त्या सभेचा चेअरमन म्हणून जो चेअरपर्सन असतो त्याला पीठासीन अधिकारी असं म्हटलं जातं. तर यांच्या दिमतीला केंद्र शासनाचे UPSC कडून आलेले IAS दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पंचायत समिती पातळीवर काम करणारे गटविकास अधिकारी हे कार्यरत असतात. पीठासीन प्राधिकाऱ्याला त्यांच्या परवानगीने त्यांच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्पष्टीकरण देऊ शकतात. त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार हा पीठासीन अधिकाऱ्याच्या परवानगीने त्यांना मिळालेला असतो.